करवीर तालुक्यातील वडकशिवाले इथं लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ महिला मेळावा घेण्यात आला। यावेळी बोलताना युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी संभाजीराजेंनी आपल्या खासदारकीच्या काळात अनेक विकास कामं केल्याचं सांगितलं। लोकाग्रहास्तव 10% कामांची उद्घाटनं केली, 90% कामांची उद्घाटनं समारंभ घेतले नाहीत, कारण हे घराणं कायमस्वरूपी लोकांसाठी आहे। रयतेसाठी काम करताना मिरवायची काही गरज नाही या भावनेतून आम्ही कार्य करत असल्याचं संयोगिताराजे छत्रपती यांनी सांगितलं। पैसे कुठून उगत नाहीत, आपलेच पैसे आहेत ते गेले आणि ते लोकसेवेसाठी आले, तर त्याच्यात काय मिरवायचं? मी फलक लावून काय करू? फारच आग्रहाचे काही ओपनिंग झाले, मला वाटते 10%, 90% कामांना आपण ओपनिंग केलेलं नाही आहे आणि त्याची भावना हीच आहे की हे घराणं कायमस्वरूपी तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी काही करताना मिरवायची काही गरज नाही आहे। अशा भावनेने आपण कार्य करत असतोय, म्हणून आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि आम्हाला परत आपली सेवा करायची संधी द्यावी। माजी सरपंच अमर पारळे यांनी वडकशिवाले गावातून श्रीमंत शाहू महाराजांना मोठं मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला। यावेळी बळवंत पाटील, बिद्रीचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, माजी सरपंच कृष्णात पाटील, सरपंच बळीराम पोवार, संपत हरणे, सुरेश हरणे, सुरेश पाटील, किरण चिंदगे, अनिल माने, नारायण पाटील, राजेंद्र पारळे, सुभेदार शंकर पाटील, अर्जुन पाटील, संजय जगताप, कृष्णा देवकुळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।